शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। अनेक दिवसापासून नमो शेतकरी सन्मान योजनेची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आपल्या राज्याचे कृषी मंत्री पाहायला गेले तर दत्तामामा भरणे आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक बैठक पार पडली आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज जमा करणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी या ठिकाणी आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी देण्यात आलेले आहेत आणि त्यांनी कृषी मंत्री आणि कृषी विभागाला देखील आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती देखील आपल्या मुख्यमंत्र्यांकडून आता सांगण्यात आलेलं आहे। तुम्ही तर नमो शेतकरी योजनेची वाट पाहत असेल, 2000 रुपये कधी येईल याची वाट पाहत असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। तुम्ही पाहायला गेलं तर राज्यातील 93,26,00,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ आज या ठिकाणी मिळणार आहे। महाराष्ट्रातील 93 लाख शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज थोड्या वेळामध्ये जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आत्ताच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देण्यात आलेली आहे। तुम्ही पाठीमागच्या काळामध्ये पाहत असाल 2 ऑगस्ट रोजी PM किसान योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा झालेले होते। आता शेतकऱ्याची आतुरता वाढली होती। त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये कधी येतील असे शेतकरी वाट पाहत होते। गेल्या महिन्याभरापासून शेतकरी हे वाट पाहत होते। कालच यावर मुख्यमंत्री साहेबांनी एक बैठकसुद्धा ह्याच्यामध्ये घेण्यात आलेली आहे। ही बैठक पार पडल्या वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी आत्ताच देण्यात आलेले आहेत। आता पाहायला गेलं तर आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी ऑर्डर दिल्याप्रमाणे त्या ठिकाणी पैसे देण्याचे आदेश देखील आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि कृषी विभागाला देण्यात आलेले आहेत। लवकरच नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत आणि आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना नमो शेतकरी योजनेसाठी ज्या ठिकाणी पैसे वाटण्याचे आदेशसुद्धा या ठिकाणी अर्थमंत्र्यांना देण्यात आलेले आहेत। PM किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्याच्या बँकेमध्ये 2000 रुपये आता सर्व शेतकऱ्यांना मिळालेला आहे। आता शेतकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा चालू होती की नमो शेतकरी योजनेचं म्हणजे जे राज्य सरकारची जी शेतकऱ्याची योजना आहे ते म्हणजे नमो शेतकरी योजना, त्या नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये कधी येणार। त्यावेळेस PM किसान योजनेचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये असे टोटल 4000 रुपये रक्षाबंधनाच्या वेळेला सरकार देणार होतं। त्या ठिकाणी लई बातम्या देखील पसरल्या होत्या, परंतु त्या शेतकऱ्यांना फक्त PM किसान योजनेचा 20वा हप्ता या ठिकाणी जमा झाला। त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनीसुद्धा एक महत्त्वाची बैठक घेऊन शेतकऱ्यांना या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर देखील देण्यात आलेलं आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता त्यावेळी का सोडला नाही बघा। नमो शेतकरी योजनेचा हप्ता जे शेतकरी वाट बघत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। आजच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यासाठी या ठिकाणी अखेर मुहूर्त लागला आहे। बघा, शेतकरी काळजीत पडले होते कारण शेतकऱ्यांना रक्षाबंधनाच्या आधीच 2 ऑगस्टला त्या ठिकाणी 4000 रुपये बँकेत सोडणार अशा सरकारच्या माध्यमातून माहिती देखील देण्यात आलेली होती, परंतु तशा प्रकारे एकदम 4000 रुपये बँकेत आलेले नाहीत कारण शेतकऱ्यांनासुद्धा फक्त त्या ठिकाणी PM किसान योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाले होते। त्यामुळं शेतकरी खुश होण्याच्या ऐवजी फक्त 2000 रुपये जमा झाल्याने त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोडी नाराजी पसरली होती। आज मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्ट सांगून टाकलं आहे की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यासाठी या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। फक्त याच जिल्ह्यामध्ये म्हणजे आज पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये थोड्याच वेळामध्ये आता या ठिकाणी जमा होत असणार आहेत अशी माहिती देखील सरकारकडून या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। तुम्ही पाठिंबाच्या काळामध्ये रक्षाबंधनच्या बरोबर पूर्वसंध्येला म्हणजेच 2 ऑगस्टला 4000 रुपये जमा होणार होते, परंतु आता मुख्यमंत्र्यांनीसुद्धा हे स्पष्ट केले की माफ करा, महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीमध्ये हे पैसे उपलब्ध नव्हते। त्याच कारणाने त्यासुद्धा सांगितले होते की लाडकी बहीण योजनेचा रक्षाबंधन निमित्त प्रत्येक लाडक्या बहिणींना ओवाळणे म्हणून त्या ठिकाणी 1500 रुपये पाठवायचे होते। त्यामुळे सरकारची तिजोरी पूर्णपणे संपलेली होती असं सरकारच्या माध्यमातून देखील सांगण्यात आलं होतं। त्यामुळे तातडीने कालच केंद्र सरकारकडून म्हणजेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून काल आम्ही निधी मागवला आहे। हा निधी ठिकाणी सरकारच्या तिजोरीमध्ये या ठिकाणी कालच भेटल्याचं आम्हाला पाहायला मिळालं। त्यामुळेच आता त्या ठिकाणी तुम्हाला बघा स्पष्टपणे सांगितले की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळवण्यासाठी मार्ग या ठिकाणी मोकळा झाल्याचं पाहायला मिळत आहे। बघा,
थोड्याच वेळामध्ये म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये 3 दिवसामध्ये वाटप होणार आहे। पहिल्या पाहायला गेलं तर 15 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे त्या ठिकाणी जमा होणार आहेत। आता बघा 93 लाख शेतकरी लाभार्थी आहेत, ते PM किसान योजनेला देखील लाभार्थी आहेत। फक्त त्यांनाच नमो शेतकरी योजनेचे पैसे थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत। उरलेल्या 15 जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर पुढील आठवड्यामध्ये त्या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यानंतर जे शेवटचे पाहायला गेले तर 6 जिल्हे आहेत, त्या 6 जिल्ह्यामध्ये देखील लवकरच पैसे जमा होणार आहेत, कारण आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। तुम्हाला पण माहीत आहे प्रत्येक आठवड्याला टप्प्याटप्प्याने 15 जिल्ह्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच त्या ठिकाणी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता एका दिवसाला त्या ठिकाणी 36 लाख लाडक्या बहीण म्हणजे 36 लाख लाडक्या बहीण आपले शेतकरी या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जात असतात। त्यामुळे डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे ट्रान्सफर होत असल्यामुळे फक्त एका जिल्ह्यामध्ये त्या एकाच दिवशी पाहायला गेलं तर 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशाचं वितरण होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आता या ठिकाणी समोर येत आहे। सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे, प्रत्येक आठवड्याला 15 जिल्हे या ठिकाणी घेण्यात आले आहेत। ही महत्त्वाची अपडेट या शेतकऱ्यासाठी आता देण्यात आले आहेत। तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये सोडले जाणार आहेत। त्यामुळे तुम्ही जर आता नमो शेतकरी योजनेची माहिती पाहत असाल तर 6 हप्ते तुम्ही घेतला असाल बँकेच्या खात्यावरती, आता 7वा हप्ता देखील लवकरच आज या ठिकाणी सोडला जाणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आपल्या राज्याचे कृषी मंत्री यांनी कृषी विभागाला देण्यात आलेले आहेत। आता मित्रांनो बघा, शेतकरी मित्रांनो, आज त्या ठिकाणी अनेक बँकेमध्ये पैसे येणार नाहीत। फक्त महत्त्वाच्या बँकेमध्ये सरकारने या ठिकाणी माहिती पैसे सोडण्याचा अधिकार या बँकेंना देण्यात आले आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आहे, तो जो शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये मिळाला तर त्यामध्ये काय झालं, अनेक बँकेचं सर्व्हर डाऊन होतं, बँकेचा स्वतःचा IFSC कोड नव्हता। काही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी खेडेपाड्यामध्ये छोट्याशा बँकेत खातं खोललेलं होतं। त्यामुळं अनेक त्या ठिकाणी फक्त खबरदारी म्हणून आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कोणत्याही बँकेत अडकू नये म्हणून फक्त याच बँकेना प्राधान्य या ठिकाणी राज्य सरकारने देण्यात आलेलं आहे। आता बाकीच्या बँकेमध्ये प्रॉब्लेम असल्याने त्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून पैसे देण्याचे रद्द करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। त्याचं कारणसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलं आहे, ते म्हणजे बघा, अशा बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांनी बँकेचं खातं उघडले, ज्या बँका खेड्यापाड्यात त्यांचा स्वतःचा IFSC कोड पण नाही आणि अशा बँकेमध्ये खाते उघडले असल्याने आता त्यामुळे ते प्रॉब्लेम निर्माण झाला आहे आणि नमो शेतकरी योजनेचे त्या ठिकाणी मागचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना मिळाला नव्हता। त्यामुळे खबरदारी म्हणून सरकारने फक्त याच बँकेमध्ये पैसे देण्याचं ठरवण्यात आलं आहे। नमो शेतकरी योजनेचे आता सरकारने तिकडून जो हप्ता आहे तो सोडला तर त्या बँकेमध्ये त्या ठिकाणी काही दोष आढळल्यास त्यामुळे सरकारने फक्त या बँकेमध्ये लिमिटेड बँका या ठिकाणी निवडण्यात आल्या आहेत। आता या बँकेला कोणकोणत्या 10 बँकेत नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत, बघ हे तुम्हाला आता सांगणार आहे। PM किसान योजनेचे 2000 रुपये तुम्ही त्या बँकेमध्ये घेतले असतील तर नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये त्या बँकेमध्ये येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे, कारण त्या ठिकाणी महत्त्वाची ही कामेसुद्धा सरकारने तुम्हाला सगळ्याच्या महत्त्वाच्या वेळी करायला सांगितले आहेत। कारण राज्य सरकारकडून हे थोडेसे नियम वेगळे असतात आणि PM किसान योजना म्हणजे ही केंद्राची योजना असल्यामुळे त्या ठिकाणी हप्ता सोडताना महत्त्वाची कामेसुद्धा त्या ठिकाणी करायला सांगितली होती, तुम्ही ती केलीसुद्धा असणार। आता जे महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं शेतकऱ्यांना अनेक दिवसापासून राज्य सरकार फार्मर ID कार्ड काढायला सांगितले, तुम्ही काढून देखील घेतला असणार। आता महत्त्वाचं तुम्ही आधार कार्ड ते बँकेला लिंक करायला देखील सांगितलं आहे। बघा, सर्व शेतकऱ्यासाठी खात्यावरती आता पैसे येण्यासाठी तुमचं बँकेचं खातं आहे ते आधार कार्डला लिंक करावं लागणार आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी लिंकसुद्धा केलेलं असेल। आता बरं बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता अनेक शेतकऱ्याला मिळाला नव्हता, त्याचं कारणसुद्धा या ठिकाणी समोर आलेलं आहे आणि त्याची अपात्र यादीसुद्धा लावण्यात आलेली होती। त्यापेक्षा जास्त चेकिंग करून आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यासाठी या ठिकाणी अपात्र यादीसुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। सरकारच्या माध्यमातून फक्त 15 जिल्ह्याची यादी या ठिकाणी लावण्यात आली आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांना बँकेचं खातं या 10 बँकेमध्ये खोलण्यात आलं आहे त्या 15 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये थोड्याच वेळामध्ये येणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये थोड्याच वेळामध्ये 2000 रुपये येणार आहेत, परंतु कोणकोणत्या शेतकऱ्यांना येणार आहेत यासुद्धा सरकारने सांगण्यात आलेलं आहे। आता या योजनेसाठी सरकारने ठराविक शेतकऱ्यांना या ठिकाणी पात्र या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी असं सांगण्यात आलं की PM किसान योजनेचे 2000 रुपये ज्या शेतकऱ्यांना मिळालेत
त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। म्हणजे जर तुम्ही PM किसान योजनेचा लाभार्थी असाल तर तुम्हाला PM किसान योजनेचा आत्तापर्यंत तुम्ही या ठिकाणी 20 हप्ते घेतले असतील तरच तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा। शेतकरी मित्रांनो, या योजनेसाठी PM किसान योजनेसाठी त्या ठिकाणी तुम्हाला हा हप्ता मिळाला असेल तरच हा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता बघा, तुम्हाला माहीतच असेल सरकारने सांगितले की 4 महिन्यातून एकदा 2000 रुपये प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे सोडत असतात आणि केंद्राचे 4 पाहायला गेले तर म्हणजे राज्याचे 2000 रुपये आणि केंद्राचे 2000 रुपये असे टोटल 4000 रुपये त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्याच्या खात्यावरती येत असतात। परंतु काय झालं, सरकारच्या माध्यमातून ज्यावेळी चौकशी करण्यात आली त्यावेळी चुकीच्या मार्गाने अनेक शेतकरीसुद्धा या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतल्याचं सरकारला आता लक्षात आलं आहे। हे 4 प्रकारचे शेतकरी सोडून या शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच पैसे सोडले जाणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। तुम्ही पाठिंबाच्या काळामध्ये सरकारनं फार्मर ID कार्ड काढायला सांगितलं होतं। ज्या शेतकऱ्यांना जो हप्ता हवा असेल म्हणजे नमो शेतकरी सन्मान योजनेचे पैसे हवे असतील त्यांच्याकडे फार्मर ID कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे। परंतु चुकीच्या मार्गाने जर तुम्ही फार्मर ID कार्ड काढला असेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून वगळण्यात आले आहेत। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे फक्त त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे अशी माहिती देखील सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। आता बघा, हा तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। आता या ठिकाणी महत्त्वाच्या बँका देखील कोणकोणत्या निवडण्यात आल्या आहेत ते देखील तुम्हाला सांगतो। त्यानंतर कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे सोडण्यात येणार आहेत ते देखील मी लगेच सांगणार आहे। कारण आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता अनेक बँकेमध्ये आलेला नव्हता, त्यामुळे खबरदारी म्हणून नवीन बँकेचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे। पहिली बँक सांगण्यात आली ते म्हणजे ICICI बँक। यामध्ये जर तुमचं खातं असेल नमो शेतकरी पैसे म्हणजे नमो शेतकरी योजनेचे पैसे या बँकेत सोडले जाणार आहेत। तर महत्त्वाचं म्हणजे जो 7वा हप्ता तुम्ही जर प्रतीक्षा करत असाल आणि तुम्ही ICICI बँकेमध्ये त्या ठिकाणी हप्ता घेणार असाल तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची पुढची बँक सांगण्यात आली तुमची बँक यामध्ये आहे का लगेच बघायचं आहे, तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे। ती बँक आहे म्हणजे ICICI बँक। ICICI बँक जर नवीन बँक निवडण्यात आलेत तर यामध्ये सुद्धा सर्वात पहिल्यांदा हप्ता या ठिकाणी सोडण्यात येत असतो। त्यामुळे ॲक्सिस बँकेत जर तुमचं खातं असेल तुम्हाला देखील नमो शेतकरी योजनेसाठी आता तुम्ही पात्र आहात, त्या ठिकाणी आता तुमच्यासाठी देखील या बँकेत पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे इंडियन बँक। इंडियन बँकेमध्ये जर शेतकरी मित्रांनो तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि 7वा हप्ता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडला जाणार आहे। त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक। या ठिकाणी खाजगी बँक आहे, परंतु यामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी खातं खोलण्यात आलं आहे, आधार कार्ड बँकेला लिंक केलं आहे आणि फार्मर ID कार्ड काढले। या बँकेमध्ये सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। आता त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आली ते म्हणजे HDFC बँक। ही खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी या बँकेमध्ये सुद्धा खातं खोलण्यात आले आहे आणि तुमच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे, तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या बँकेमध्ये जमा होणार आहे। तुमचं बँक खातं यामध्ये आहे का, तुमची बँक यामध्ये आहे असेल तरच तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे। कारण सरकारने फक्त ठराविक बँका नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सोडण्यासाठी या ठिकाणी निवडण्यात आले आहेत। त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे सर्वात महत्त्वाची बँक आहे, अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये खाते देखील खोलून ठेवले, ते म्हणजे बँक ऑफ बडोदा। बघा, केंद्र सरकारची ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे, त्यामुळे यामध्ये जर तुमचं खातं असेल तुम्हाला सुद्धा या हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे पंजाब नॅशनल बँक। या सर्व नवीन बँका यासाठी निवडण्यात आले जेणेकरून त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता अडकू नये, व्यवस्थित शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यापर्यंत पोहोचायला पाहिजे। आता तुम्हाला लगेचच कोणत्या 15 जिल्ह्यामध्ये हा हप्ता सोडण्यात येतोय हे देखील मी तुम्हाला लगेच सांगणार आहे, परंतु तुमची बँक यामध्ये असणं गरजेचं आहे। त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे सर्वात महत्त्वाची बँक आहे ती म्हणजे या बँकेत जर तुमचं खातं असेल, तुम्ही खातं खोललं असेल तर तुम्हाला सुद्धा लवकरच पैसे सोडले जाणार आहेत। ते म्हणजे बघा, ती बँक आहे ते म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल लवकरच पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतरची बँक घेण्यात आली ती म्हणजे बँक ऑफ इंडिया। बँक ऑफ इंडियामध्ये देखील लवकरच पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती सरकारकडून या ठिकाणी सांगण्यात आली आहे, ज्यामध्ये जवळपास 50% शेतकऱ्यांनी खातं खोलले ती म्हणजे महाराष्ट्र बँक। महाराष्ट्र बँकेत जर तुमचं खातं असेल लवकरच पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। त्यामुळं महाराष्ट्र बँकेत जर तुमचं खातं असेल त्यानंतरची बँक घेण्यात आली ती म्हणजे ICICI बँक। ICICI बँकेत जर तुमचं खातं असेल लवकरच पैसे सोडले जाणार आहेत अशी माहिती देखील सरकारकडून सांगण्यात आली आहे। त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आली ती म्हणजे पोस्ट पेमेंट बँक। पोस्ट पेमेंट बँक म्हणजे आपलं पोस्टात तुमचं शेतकऱ्याचं खातं असेल तर लवकरच पोस्टात देखील पैसे
नमो शेतकरी सन्मान योजनेचे 2,000 रुपये सोडले जाणार असल्याची माहिती सरकारकडून या ठिकाणी सांगण्यात आले आहे। आता पाहूया आपण कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनेचे पैसे बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी सोडले जाणार आहेत ते लगेच आपण पाहिलं। आता सगळ्यात पहिल्यांदा जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यामधून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कोल्हापूरवासीसाठी सर्वात मोठी माहिती या ठिकाणी समोर आले ते म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सोडण्यात येणार आहे। त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे सातारा। सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पाहत असाल शेतकरी असाल तर नमो शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी सोडले जाणार आहेत। त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे अकोला। अकोला जिल्ह्यामधून जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही फार्मर ID कार्ड काढून ठेवलं असाल, तुमचं बँक खातं आधार कार्डला लिंक करून ठेवलं असाल, लवकरच आज पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। त्यानंतरचा जिल्हा घेण्यात आला तो म्हणजे जालना। जालना देखील या जिल्ह्यामध्ये लवकरच शेतकऱ्याचे नमो शेतकरी योजनेचे पैसे सोडले जाणार आहेत। त्यानंतरचा बुलढाणा जिल्हा 6 नंबरचा जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। 7 नंबरचा जिल्हा घेण्यात आला आहे तो म्हणजे नांदेड। त्यानंतर अकोला, नंतर दुसरा पाहायला गेलं तर नंदुरबार, नंतर पाहायला गेलं तर सिंधुदुर्ग, त्यानंतर रायगड, रत्नागिरी। यामध्ये सर्वात पहिल्यांदा या नमो शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी सोडण्यात येणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती सरकारकडून आता सांगण्यात आलेली आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरा यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। जय जवान जय किसान। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।